अनेकदा सेलिब्रिटींबाबत आपण बरेचसे रूमर्स अर्थातच अफवा ऐकत असतो. त्यातीलच किती बाबी खऱ्या आणि किती खोट्या हे शोधणं तसं चाहत्यांसाठी कठीणच. पण बऱ्याचदा या रूमर्सचा कलाकारांना मोठा फटका तसेच मानसिक तणावही सहन करावा लागतो. असंच काहीसं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोबतही घडलं होतं, जेव्हा तिचं नाव थेट एका नेत्यासोबत जोडलं गेलं होतं, ज्यामुळे तिला प्रचंड मानसिक संतापाला सामोरं जावं लागलं होतं. एक सीएमची एक विशेष म्हाडाची एक लॉटरी असते किंवा एक विशेष अधिकार असतो, कोटा असतो, ज्यातनं कलाकारांना किंवा एक्स सर्व्हिसमॅन कोटा असे बरेच लोकांना ती घरं उपलब्ध होऊ शकतात. सो कलाकारांच्यासाठीची एक यादी तयार झाली की सीएमच्या कोट्यातनं ही घरं कलाकारांना देऊयात. आणि एका व्यक्तीने च्या सांगण्याने ती यादी काय म्हणतो अप्रूव्ह झाली. काहीतरी कारणाने त्यातलं एक नाव खोडलं गेलं, कारण त्या व्यक्तीकडे ऑलरेडी घर होतं म्हणून किंवा व्हॉट एव्हर इट इज. आणि मला फोन आला अचानक की आम्ही सीएम ऑफिसमधनं बोलतोय आणि आम्ही घर अलॉट करतोय सीएम कोट्यातनं, तर तुम्हाला विचारायला फोन केला की तुम्हाला घर हवं असेल तर आम्ही तुमचं नाव सुचवू शकतो. असं आम्ही बऱ्याच कलाकारांना फोन करतोय, त्यातलं तुम्हाला केलाय. तर माझं झालं की म्हाडाचं घर असेल तर आय थिंक आय एम नॉट एलिजिबल, कारण माझ्याकडे ऑलरेडी एक घर आहे माझ्या नावावर, तर माझी पात्रता नाही आहे बहुतेक. तर त्यांनी म्हटलं ओके ओके नो प्रॉब्लेम, आम्ही चौकशी करतो, जर तुम्ही असाल एलिजिबल तर आम्ही देऊ, नाही तर नाही. हा विषय तिथे माझ्यासाठी संपला. काहीच तासांनी मला एका पत्रकाराचा फोन आला की अरे अभिनंदन, तुम्हाला सीएमनी घर दिलंय, कॉंग्रॅच्युलेशन्स, काय मग काय वाटतं तुम्हाला याविषयी. आणि माझं झालं की एक मिनिट, म्हणजे नाही मला असं काही घर मिळालेलं नाहीये, मला एक फोन आला होता पण असं असं झालं आणि असं असं त्याच्यावरती उत्तर आहे आणि नाही मला घर नाही मिळालं. ओ अच्छा ओके ठीक आहे, हरकत नाही. समजले की चला मी माझी बाजू मांडलीये, असू शकतं लोकांना वाटू शकतं. दुसऱ्या दिवशी एका अतिशय मोठ्या नावाजलेल्या न्यूजपेपरची हेडलाईन अशी होती की अप्सरेवर मुख्यमंत्री फिदा, आणि त्याखाली बातमी अशी होती की मला घर मिळालंय, मी त्या घरात शिफ्ट झाले आणि माझा संसार थाटायला सुरुवात केली. आणि मला कळेच ना की ह्याचा अर्थ काय. मला खूप वाईट वाटलं की कलाकार म्हणजे इतकी क्षुल्लक व्यक्ती असते का की तुम्ही त्यांच्याविषयी काहीही लिहून मोकळे होऊ शकता. आणि इतका मोठा इम्पॅक्ट त्या बातमीचा माझ्यावर किंवा माझ्याबद्दल ज्या लोकांना माहिती आहे त्या वाचकांवरती होऊ शकतो. म्हणजे आजही अनेक लोकांना वाटतं की मी त्या घरात राहते, आजही लोकांना असं वाटतं. इनफॅक्ट इंडस्ट्रीतल्या काही लोकांना असं वाटतं की अरे तू त्याच घरात राहते वगैरे. दोन घर आहेत अशी आय एम शुअर तुमच्यापर्यंत पण अशी बातमी आली असेल. आणि मला खूप दुःख होतं, खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की म्हणजे आपण सुरुवातच अशी केली की 365 दिवसांपैकी 300 कार्यक्रम मी केले, त्या 300 कार्यक्रमांमध्ये मी पैसेही मिळवले आणि मी स्वतः एक घर नाही अफोर्ड करू शकत. म्हणजे मी केलेल्या कष्टांची माती, मी कमवलेल्या पैशांची काहीच किंमत नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या मी मिळवल्या आहेत त्या कोणीतरी माझ्यावरती उपकार करून दिल्यात. आणि कलाकार म्हणून मी इतकी फालतू आहे की तुम्ही माझ्याबद्दल काहीही लिहू शकता आणि मोकळे होऊ शकता. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलो कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.